नमस्कार. बालप्रतिभा या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते. आजची गोष्ट आहे अहिल्या जी शिळा झाली आणि तिला श्रीरामांनी मुक्त केलं. तुम्हाला माहीत आहे का, एक स्त्री शेकडो वर्ष दगड बनून राहिली होती. रामायणातील ही कथा तुम्ही कधी ऐकली आहे का? खूप वर्षांपूर्वी अहिल्या नावाची एक सुंदर आणि सद्गुणी स्त्री होती. ती आपल्या पती गौतम ऋषी यांच्यासोबत आश्रमात राहत होती. एकदा गैरसमजामुळे गौतम ऋषींनी अहिल्याला शाप दिला आणि ती दगड बनली. पण बराच काळ गेला. एक दिवस श्रीराम त्या जंगलातून जात होते. त्यांनी त्या दगडाला स्पर्श केला आणि काय झाले? अचानक चमत्कार झाला. शिळा म्हणजेच दगड बनलेली अहिल्या पुन्हा मानव रूपात आली. या कथेचा बोध काय? क्षमा आणि श्रद्धा नेहमी नवी सुरुवात देतात. आता अशाच आणखीन छान कथा ऐकण्यासाठी बालप्रतिभाला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मग आजच्या गोष्टीमधनं आपण काय शिकलो? तर चूक झालीच तर त्या चुकीची, जाणून बुजून केलेल्या चुकीची शिक्षा तर मिळते, पण नकळत झालेल्या चुकीची सुद्धा आपल्याला शिक्षा नकळत झालेल्या चुकीचीही शिक्षा मिळत असेल तर आपण कुठलीही कृती करत असताना आधी त्या गोष्टीचा चांगले वाईट ह्या परिणामांचा विचार करायला हवा आणि मगच ती कृती करा.